हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द मॅथ्स विथ संदीप सर. आज तुमच्या समोर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन येत आहे बघा, जो वेक्टर. जो आता 12वीच्या पेपरसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, जो वेक्टर. जो आपल्याला 10 मार्कांचा रोल प्ले करणार आहे, की 10 मार्क आपल्या हातामध्ये कसे येतील याचा प्रयत्न करूया. आणि हा जरा मोठा चॅप्टर असल्यामुळे मुलं जरा घाबरतायत, म्हणून मी आज आपल्या या 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 पार्टमध्ये याचे पूर्ण फॉर्म्युलाची क्विक रिव्हिजन देणार आहे. आणि अजून याचा एक पार्ट दुसरा फॉर्म्युलावर आपलं एक्झाम्पल किंवा क्विक काही एक्झाम्पल, इम्पॉर्टंट एक्झाम्पल वर एक पार्ट बनवेल. जर तुम्हाला हवा असेल तर तसं मला कमेंट करा. तर आज तर महत्त्वाचा पार्ट आपण स्टार्ट करू वेक्टर. ज्याचे काय असेल तरी फक्त फॉर्म्युलेचा क्विक रिवाइज करूया. प्रॉपर बघा, म्हणजे जेणेकरून आपला हा टॉपिक आज क्लिअर होईल. आणि याचा फुल व्हिडिओ बघण्यासाठी लिंक मध्ये तुमची लिंक दिलेली आहे, खाली चेक करा, लिंकवर क्लिक करा आणि हा फुल एपिसोड बघून घ्या. चला आपण स्टार्ट करूया वेक्टरचे फॉर्म्युले. आता सर्वांनी प्रॉपर लक्ष द्या. पहिला स्टार्ट होऊगा आपला पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर पासून जो मी स्टार्ट करत आहे, पोझिशन वेक्टर काय होता, तर पोझिशन वेक्टर म्हणजे काय असेल, जर तुमचा ए बी बार असेल, सपोज एखादा पॉइंट असेल, ए पॉइंट ट्रायंगलचे जर सपोज मी एखादा ड्रॉ केला, ए बी सी, दिस इज व ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. जर ए चा पोझिशन वेक्टर म्हणत असाल तर आपण पोझिशन वेक्टर नेहमी स्मॉल डिफाइन करतो, दॅट इज स्मॉल ए बार. बी चा पोझिशन वेक्टर स्मॉल बी बार, सी चा पोझिशन वेक्टर स्मॉल सी बार. मग आता जर मला एखादा साइडचा पोझिशन वेक्टर पाहिजे असेल, दॅट इज काय म्हणू आपण, ए बी बार. त्या ए बी चा पोझिशन वेक्टर काय म्हणतो आपण, ए बी बार. तर तो लिहिला कसा जातो बघा, तर ए बी बार इज इक्वल टू सेकंड मधून काय करतात, फर्स्ट वेक्टर मायनस करतात, इट मीन्स बी बार मायनस ए बार. हा झाला आपला पोझिशन वेक्टर. सर्वात महत्त्वाचा पार्ट अजून एक, समजा मी तुम्हाला एखादा वेक्टर डिफाइन केला, लेट ए बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. हा एक माझा काय पोझिशन वेक्टर आहे. सपोज ए चे काही कोऑर्डिनेट्स दिलेले असतील, हा ए बार माझा तयार झाला. आता इथून पुढे तुम्हाला जर याचं मॅग्निट्यूड काढा म्हटलंय, ए बार जर मला मॅग्निट्यूड काढायचं असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार काय असतो, तर ते सिम्पली त्याच्या रूट मध्ये त्याची स्क्वेअरिंग केली जाते, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मॅग्निट्यूड काढतो म्हणजे काय करतो आपण, लेंथ ऑफ अ पॉइंट फ्रॉम द ओरिजिन पासून जर डिस्टन्स काढलं जातं. हा झाला फक्त ए बार. जर मी ए बी चं मॅग्निट्यूड काढायला घेतलं तर लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म्युला हाच असेल रूट वाला, पण ए बी बार माहित असायला पाहिजे, कारण ए चे पॉइंट्स काय, बी चे काय. पण ते बघा, डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स ए अँड बी, म्हणजे ए बी बार म्हणून जाईल. मॅग्निट्यूड म्हणजे मला सिंपल काय सांगायचं, सिंपली लेंथ असते. ठीक आहे. मॅग्निट्यूड नंतर पुढचा पार्ट येतो बघा. पुढच्या पार्ट मध्ये जाऊया. जो आता ट्रायंगल आहे बघा, मी तुझ्याजवळ ट्रायंगल ड्रॉ केलाय. ट्रायंगलचा काय असतो, ट्रायंगल लॉ. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता ट्रायंगल लॉ काय असतो, तर पुढे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणतात. यामध्ये बघा काय असतं, हा ए बी, मग ए पासून तर मला जर कुठपर्यंत पोहोचायचं आहे, ए पासून तर मला सी पर्यंत जायचं असेल, तर माझ्याकडे दोन पॉसिबल वेज मिळतील. फर्स्ट वे ए टू बी चला, सेकंड आणि बी टू सी चला, म्हणजे बी टू सी दॅट इज बी सी बार. म्हणजेच ए पासून बी पर्यंत आले, बी पासून सी पर्यंत गेले, सी पर्यंत पोहोचताय. पण दुसरा अल्टरनेट वे काय रे, डायरेक्टली वी कॅन गो ए टू सी बार. म्हणजेच काय पोझिशन वेक्टर आपला ट्रायंगल लॉ काय झाला, ए बी बार प्लस ए बी ला आलो, नंतर बी पासून सी ला गेलो, दॅट इज बी सी बार इज इक्वल टू अल्टरनेट वे काय, ए सी बार. म्हणजे काय झालं, हा ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ अप्लाय होतोय का नाही, कसं कळतं बघा नेहमी, तर तुमचा फर्स्ट वेक्टरचा एंडिंग पॉइंट आणि सेकंड वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट सेम आहे का चेक करा. सेम असेल त्यावरून कळतं हा ट्रायंगल लॉ आहे. आणि तो सेम जो पॉइंट तो कट झाला की रिमेनिंग जातं आपलं काय उरलेला पार्ट ए सी, म्हणजे हे आपलं काय असतं, ट्रायंगल लॉ. हे बऱ्याचशा प्रूफ मध्ये तुम्हाला लागेल ट्रायंगल लॉ. त्यानंतर पुढचा असतो काय, पॅरलोग्राम लॉ. जास्त यूज तर होत नाही, पण तरी आपण एक सांगून देऊया पॅरलोग्राम लॉ काय असतो. पॅरलोग्राम लॉ, तर हा लॉ काय असतो बघा, तर या लॉ मध्ये बघा एक पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम मध्ये बघा, हे सपोज आपली मी म्हणेल ए बार, हे सपोज आहे आपली साइड दुसरी बी बार, आणि हे काय बघा दुसरा डायगोनल आपला, दॅट इज सपोज याला सी बार म्हटलं आपण. तर पॅरलोग्राम काय असतो, हे डायगोनलचा असतो तुमचा, इथं ओ म्हणू आपण, ओ ए बी सी व्हर्टायसेस. ओ ए चा हा ए बार, ओ बी चा बी बार, ओ सी चा सी बार. तर सी बार इज इक्वल टू, म्हणजे हा डायगोनल ऍडजसंट साइडचे ऍडिशन एवढा वेक्टर असतो, दॅट इज ए बार प्लस बी बार. याला म्हणतात बघा काय रे, पॅरलोग्राम लॉ. याच्यावर जास्त एक्झाम्पल तर नाहीये, पण यावर जरी आलं तर आपल्याला पॅरलोग्राम काय आहे हे पण माहित असावं. ट्रायंगल लॉ झाला, पॅरलोग्राम लॉ झाला. आता महत्त्वाचं तुमच्या समोर ठेवतो बघा, पोझिशन वेक्टर तर झाला, त्यानंतर युनिट वेक्टर. चला पुढे पाहूया मग. चला तर बघा, आपल्या समोर ठेवला आहे मी युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय असतं बघा, तर युनिट वेक्टरचा सगळ्यात महत्त्वाचं, सपोज मी तुम्हाला ए बार डिफाइन केलाय, एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के.
हा आहे. आणि तुम्हाला जर युनिट वेक्टर काढायचं असेल, युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय, तर पहिले तुम्ही मांडेल ए बार इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला असतो ए बार नाही म्हणता आपण युनिट वेक्टर जो असतो ते डोक्यावर कॅप असते, दॅट इज ए कॅप. म्हणजे ए त्याचाच वेक्टर वरती मांडा म्हणजे ए बार, त्याचाच मॅग्निट्यूड खाली असेल ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मग मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. तर मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, रूट मध्ये सिम्पली त्याची स्क्वेअरिंग करा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जर तुम्हाला ए बार माहिती आहे, मॅग्निट्यूड ऑफ ए बार माहिती आहे, दोन्ही व्हॅल्यूला पुट अप करा, झाला आपला युनिट वेक्टर. जर लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं समजा त्यांनी युनिट वेक्टर अलॉंग द मॅग्निट्यूड सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे. यावर क्वेश्चन विचारतात एमसीक्यू किंवा आपला 2 मार्कांचा. अलॉंग द मॅग्निट्यूड असेल युनिट वेक्टरचा फॉर्म्युला हाच रोल प्ले करेल, ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. फक्त चेंज काय, इनटू मॅग्निट्यूड. ते जो पॉईंट देतील तो मॅग्निट्यूड तुम्हाला यूज करायचा आहे. जे मॅग्निट्यूड तुम्हाला दिलेलं असेल मॅग्निट्यूड एम दिलेलं असेल, युनिट वेक्टरचा फॉर्म्युला फक्त इनटू एम करा, झाला युनिट वेक्टर. त्यानंतर महत्त्वाचं होतं बघा पुढे ट्रायंगल. जर पाहिलं आपण ट्रायंगल झाला, पॅराग्राफ झाला, पण ट्रायंगलचा एरिया काढायला विचारला जातो. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, तर एरिया ऑफ ट्रायंगल, सपोज मी एबीसी ट्रायंगल आहे तर लक्षात घ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला, त्याचे दोन साइड कोणतेही घ्या. ट्रायंगल आहे समजा आपला हा ए बी सी, तर याचे कोणत्या तरी दोन ऍडजस्टंट साइड घ्या. सपोज मी ए बी बार आणि हा दुसरा बी सी बार घेईल. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू काय होतं बेस इंटू हाईट. काय होतं फॉर्म्युला ट्रायंगलचा एरिया, हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण बेस इंटू हाईट जो असतो तो तुम्हाला हे दोन साइड कोणत्याही दोन साइड सपोज ए बी आणि बी सी या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेणार, म्हणजे ए बी बार क्रॉस बी सी बार आणि यांच्या क्रॉस प्रोडक्ट काढणार मी मॅग्निट्यूड, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बेस इंटू हाईटची व्हॅल्यू देऊन जाईल. हाफ तर फॉर्म्युलाच आहे, म्हणून आपल्याला माहित असावं एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण बेस इंटू हाईटच्या ऐवजी ऍडजस्टंट साइडचा फक्त क्रॉस प्रोडक्ट यूज करा म्हणजे मॅग्निट्यूड. क्रॉस प्रोडक्ट काय असेल तर चला पुढे बघू आपण. ठीक आहे, व्यवस्थित फॉर्म्युला बघत राहा, फॉर्म्युला लर्न करत राहा. क्विक रिव्हिजन आहे, कारण यानंतर तुमच्या आता वेक्टरची मला वाटतं रिव्हिजन होणार नाही. यानंतर डायरेक्ट जे होईल आपली ते डायरेक्ट मी पुढे एक काय म्हणू आपण मोस्ट प्रेडिक्टेड एखादा क्वेश्चन पेपर मी काय करणार सॉल्व्हिंग करणार आहे. तो पेपर प्रॉपर बघा, त्यानंतर त्यामध्ये मोस्ट प्रेडिक्टेड एमसीक्यू पण मी त्यात घेणार आहे, जेणेकरून आपला खूप फायदा होईल. म्हणून एक एक टॉपिक कव्हर करत राहा, मी पुढे एक एक तुम्हाला प्रॉपर फॉर्म्युला देत चाललेलो आहे. ठीक आहे, चला तर बघा तुमच्या समोर मी महत्त्वाचा फॉर्म्युला ठेवतो बघा, इंटरनल डिव्हिजन नंतर काय असणार एक्सटर्नल डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजन काय असतं बघा, आपण ड्रॉ करतोय ते सपोज हा ए आहे माझा बी आहे, या ए बी ला एक थर्ड पॉइंट दॅट इज अ सी जो डिवाइड करेल सी, हा ए बी ला कसं इंटरनली म्हणजे आतमधून डिवाइड केलं. ए बी चे दोन पार्ट्स तयार झाले, त्यामुळे पहिल्या पार्टला एम नाव दिलं, दुसऱ्या पार्टला एन हे दिलंय, म्हणजे एम अँड एन आर द रेशो. एम एन काय असते लेंथ ऑफ एसी, एन इज द लेंथ ऑफ बीसी, पण यांचा काय रेशो आहे तो हा असतो बघा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला. ए चा फर्स्ट वेक्टर काय असतो ए बार, बी चा बी बार, सी चा सी बार. तर मग फॉर्म्युला आहे आपल्या समोर एम सी बार इज इक्वल टू एम बी बार. असं मल्टिप्लिकेशन असतं बघा, याने या एम ने याला मल्टिप्लाय करायचं, ह्याचा बी चा फर्स्ट वेक्टर बी बार आहे, ए चा ए बार असेल, सी चा सी बार असेल. क्रॉस मल्टिप्लाय ए ने बी ला, एम ने बी ला एम बी बार प्लस एन ने इकडे मल्टिप्लाय करायचं ए ला एन ए बार, आपण दोघांची ऍडिशन असते एम प्लस एन. इंटरनल डिव्हिजन असेल तर मध्ये साइन प्लस येणार आहे. दुसरा डिव्हिजन कोणता बघा लगेच, इंटरनल जागेवर फक्त येतं ते चेंज एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन आपल्याला डायरेक्ट असे एमसीक्यू मिळतील बघा, किंवा डायरेक्ट 3 मार्काला क्वेश्चन. आता एक्सटर्नल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला तर हाच असेल, सी बार इज इक्वल टू चेंज काय असतो बघा, हीच असतो ए बीच आपला, पण सी जो असतो एक्सटर्नल म्हणजे बाहेरून डिवाइड करणार, बाहेर येणार. मग काय होतं ए पासून तर तुमचा पूर्ण सी पर्यंतची जी लेंथ असणार ती तुमची एम असणार, आणि बी पासून तर पूर्ण सी पर्यंतची लेंथ ती आपली एन असणार. म्हणजे फॉर्म्युला तोच पुन्हा चेंज काहीच करायचं हाच लिहा, एम बी बार चा एम बी बार प्लस जाईल फक्त मायनस एन ए बार आपण एम मायनस एन. हा आपला फॉर्म्युला कसा आला काय आलं म्हणजे कळत नसेल तर एक्सेप्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, सोडून द्या. पण आपण फॉर्म्युला मात्र क्विक रिवाइज करा, फॉर्म्युले खूप महत्त्वाचे असतील. आता फॉर्म्युला आठवलेच पाहिजे. इंटरनल झाला, एक्सटर्नल झाला, पुढचा होता आपला कोणता मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय होता, तर यामध्ये बघा एक सिंपली आपले काय म्हणून ए पॉइंट आणि हा बी पॉइंट आहे. मिड पॉइंट म्हणजे एम बरोबर मधोमध येतो, बरोबर. एम काय करतोय ए बी चे दोन तुकडे करतोय, जेवढा इकडे असेल तेवढाच पलीकडे असेल. मग म्हणून याचा हा ए चा पोस्ट वेक्टर ए बार असेल, बी चा पोस्ट वेक्टर बी बार असेल, एम चा एम बार असेल. तर मिड पॉइंट फॉर्म्युला काय, तर एम बार इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन ए बार प्लस बी बार आपण दोघांची ऍडिशन डिवाइड बाय 2 केलं, मला मिड पॉइंट मिळाला. झाला काय झाला, इंटरनल झाला, एक्सटर्नल झाला, मिड पॉइंट झाला,
आता पुढचा काय होता बघा, सेंट्रॉइड फॉर्म्युला. चला पुढे बघूया आता सेंट्रॉइड फॉर्म्युला. चला ऐका ऐका, पैसा दोन बायका, लक्ष द्या, प्रॉपर ऐका, म्हणजे काय होईल पटापट जमेल नाही का. चला तर बघूया आता सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय सेंट्रॉइड फॉर्म्युला, तर हे बघा ट्रायंगल मध्ये येतो ए बी सी. ए बी सी या सेंट्रॉइड काय असतं बरोबर जी. जी काय असतं मेडियनचा इंटरसेक्शन असतो बघा. असो तर आता आपल्याला काय करायचं, जी बार शोधायचा आहे. तर जी म्हणजे मेडी आपलं सेंट्रॉइड. जी बार इज इक्वल टू तीनही व्हर्टायसेसचे पोर्शन वेक्टर काय असतात ए बार बी बार सी बार. ते ऍड करणार ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन 3. तीनही व्हर्टायसेसचा बरोबर मिड पॉइंट, दॅट इज काय म्हणून आपण सेंट्रॉइड म्हणू त्याला आपण ए बार बी बार सी बार अपॉन 3. झाला बघा सेंट्रॉइड. लक्षात ठेवा जो सेंट्रॉइड आहे हा समजा मी ड्रॉ केली, ही मेडियन आहे माझी, ही आहे एक मेडियन. आता अजून ही पण एक तयार होईल. तर प्रत्येक जी मेडियन असते ती मेडियन सेंट्रॉइड काय करतो 2:1 या रेशो मध्ये डिवाइड करतो. म्हणजे जर आपलं काही एमसीक्यू डायरेक्ट आला तर माहित असलं पाहिजे काय म्हणायचं, मेडियन सेंट्रॉइड डिवाइड मेडियन 2:1. ठीक आहे ट्रायंगल मध्ये. त्यानंतर आता कोणता टेट्राहेड्रॉन असतो बघा. टेट्रामध्ये काय चेंज, तर टेट्रामध्ये टेट्राहेड्रॉन काय फरक नाही बघा. टेट्राहेड्रॉनला फक्त काय 4 साइड येतील. त्याचे 4 साइड पैकी समज मी ड्रॉ करतो बघा. हा झाला बघा टेट्राहेड्रॉन. नाव देऊ शकतो आपण याला ए बी सी डी. आता याची मेडियन दाखवणं पॉसिबल नाहीये, मी ते सेंट्रॉइड फक्त जी म्हणेल. तर काय होणार, सेंट्रॉइडच्या प्रत्येक मेडियनला सेंट्रॉइड जो डिवाइड करतो तो यामध्ये 2:1 होता ट्रायंगल मध्ये, आणि टेट्रामध्ये 3:1 असतो. हे लक्षात असू द्या. सेंट्रॉइड डिवाइड मेडियन इन द टेट्राहेड्रॉन 3:1. चला महत्वाचं त्याचं फॉर्म्युला काय, तर यासारखा सेम सेंट्रॉइड ऑफ अ टेट्राहेड्रॉन जी बार इज इक्वल टू या तीनही साइडचे काय होते व्हर्टिसेसचे ऍडिशन अपॉन 3. यामध्ये चारही साइडचे चारही व्हर्टिसेसचे पोर्शन वेक्टरचे ऍडिशन, म्हणजे ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार अपॉन 4. झाला बघा आपला सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन. म्हणजे जर तुम्हाला इंटरनल डिव्हिजन हा फॉर्म्युला आला, गणित आलं की त्यावर तुम्हाला पटकन आणि क्विक मध्ये आठवलं पाहिजे इंटरनल, एक्सटर्नल, सेंट्रॉइड, टेट्राहेड्रॉन, मिड पॉइंट. हे पटपट असे एक लिंक असते बघा. तर त्याच्या हिशोबाने असे फॉर्म्युले लक्षात राहतील. असं अचानक कोणता विचार लक्षात राहणार नाही. म्हणून जसं मी करत चालू तसंच फॉर्म्युला तुम्ही सुद्धा मेमराईज करत चला, रिवाइज करत चला. तर झालं बघा. आता चला पुढे जाऊया, पुढच्या पार्टवर बघूया. बघा मी 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये दॅट इज 3D. 3D मध्ये बघा ड्रॉ केलेला आहे बघा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. त्यामध्ये प्रत्येक ऍक्सिस जो असतो एकमेकांना परपेंडिक्युलर असतो, दॅट इज 90 डिग्री. आता यामधून एक लाईन जर ड्रॉ केली तर ती लाईन जी आहे बघा ती काय करते, तुमचे तिन्ही ऍक्सिस वर 3 अँगल्स तयार करणार. कारण एक्स ऍक्सिस वर जो अँगल तयार करते अल्फा नाव दिलं, वाय ऍक्सिस वर जे अँगल करते त्याला बीटा नाव दिलं, झेड ऍक्सिस पासून जे लाईन अँगल तयार करते त्याला गॅमा नाव दिलं. म्हणून या अँगल्सला डायरेक्शन अँगल्स असं म्हणतात बघा. कोणते अँगल्स, डायरेक्शन अँगल्स. कोणते असतात, अल्फा बीटा गॅमा. हे झाले डायरेक्शन अँगल्स. डायरेक्शन अँगल्स वरून आपल्याला काढता येतात बघा डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स काय आहे डायरेक्शन कोसाइन्स, तर पहिलं जसं डायरेक्शन अँगल्स रिप्रेझेंट केले अल्फा बीटा गॅमाने, तसं डायरेक्शन कोसाइन्स रिप्रेझेंट केले एल, एम, एन या व्हेरिएबलने. आणि डायरेक्शन कोसाइनचा शॉर्ट फॉर्म आहे डीसीएस. कारण डायरेक्ट क्वेश्चन दिला तर विचारला जातो डीसीएस ऑफ अ लाईन. डीसीएस म्हणजे तुम्हाला काय दिले त्यांनी एल आणि एन दिलेले आहे. बरं हे कसे फाइंड करायचे, तर नावातच बघा कोसाइन. कोसाइन म्हणजे कॉस अँगल. कॉसचे अँगल करायचे कोणते, हे अल्फा बीटा गॅमा म्हणजे माहित आहे. मग मी पहिला अँगल काढणार कॉस अल्फा, दुसरा अँगल काढणार कॉस बीटा, तिसरा अँगल काढणार कॉस गॅमा, कारण कोसाइन्स आहे. म्हणून हे जे यांचे व्हॅल्यूज येतील त्या व्हॅल्यूजला आपण ही व्हॅल्यू कॉस अल्फाची व्हॅल्यू पहिले एल ला दिली गेली म्हणून एल इज इक्वल टू कॉस अल्फा. कॉस बीटाची व्हॅल्यू एम ला दिली गेली दॅट इज एम इज इक्वल टू कॉस बीटा. आणि कॉस गॅमाची व्हॅल्यू एल ला दिली गेली आहे म्हणजे आपलं कॉस गॅमा. हे झाले बघा तुमचे डायरेक्शन कोसाइन्स. एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एल इज इक्वल टू कॉस बीटा, एल इज इक्वल टू कॉस गॅमा. असं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे झाले डीसीएस. डीसीएस नंतर पुढचाच पार्ट येतो तुमचा लगेच डीआरएस. किंवा डीआरएसच्या आधी एक सांगूया, ही जी लाईन ती ड्रॉ केलेली आहे दिलेली लाईन बघा डायरेक्टेड लाईन आहे का नाहीये. त्यांनी विचारलं की गिवन लाईन इज डायरेक्टेड ऑर नॉट. मग तुम्हाला चेक कसं करायचं आहे, मी इथं साईडला लिहितो बघा लाईन इज डायरेक्टेड. लाईन इज डायरेक्टेड इफ, तर ती दिलेली लाईन डायरेक्टेड कधी म्हणायचं आहे, जर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर याची ऍडिशन 1 येत असेल तर.
आता यल एम एन कोण, यल म्हणजे काय असतं कॉस अल्फा, ही व्हॅल्यू त्यात टाकू तुम्ही. मग यल म्हणजे कॉस अल्फा आहे, यल चा स्क्वेअर आहे तर कॉस स्क्वेअर अल्फा, एम चा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर बीटा, एन चा स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. याची ऍडिशन जर 1 येत असेल तर तुम्ही म्हणू शकता बघा गिवन लाईन इज डायरेक्टेड लाईन. आता याचा जास्तीत जास्त यूज काय किंवा ज्याचा फायदा काय होणार ते एक्झाम वरती होतं. तुम्हाला 2 अँगल दिले जातात तर तिसरा अँगल शोधा म्हणतात, तेव्हा तुम्हाला हे पटकन आठवलं पाहिजे की अल्फा आणि बीटा जर दिलाय तर गॅमा मला काढता येईल. कोणतेही दोन अँगल द्या, थर्ड अँगल विचारला आपल्याला काढता येईल. म्हणून ते होतं बघा आपले एमसीक्यू बऱ्याच वेळा आलेला आहे. 2 अँगल दिले, तिसरा अँगल विचारलाय किंवा 2 मार्काला सॉल्व्हिंग दिलेला आहे. असो हा फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. त्यानंतर पुढचा पार्ट डायरेक्शन कोसाइन नंतर येतो का डायरेक्शन रेशोज. डायरेक्शन रेशोज जे असतात बघा त्याला रिप्रेझेंट करतात कशाने, तर स्मॉल ए बी सी ने. प्रत्येकाला व्हेरिएबल आहे. डीसीएस साठी काय एलिमेंट, डायरेक्शन रेशोचा शॉर्ट फॉर्म काय रे डीआरएस. तर डीआरएस कशाने रिप्रेझेंट करतात, ए बी सी ने. आता डीआरएस काढायचं म्हणजे काय, त्याची लाईन आहे समजा एखाद्या लाईनचे सपोज तुम्हाला 2 पॉइंट्स माहित असतील, ए पॉइंट बी पॉइंट. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 z1, बी चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 z2. तर तुम्हाला त्या दोघांचा म्हणजे ए बी चं काय काढायचं, मला डीआरएस म्हणजे लाईनचा डीआरएस काढायचा आहे. तर एक कोणत्याही लाईनचे डायरेक्शन रेशोज काढायचे असतील 2 पॉइंट माहित असावे लागतील. मग तेव्हा कसं फाइंड केलं जाते, तर बघा a इज इक्वल टू फर्स्ट डीआरएस फर्स्ट x2 x1 जसं डिस्टन्स काढतो आपण बघा x2 x1, b इज इक्वल टू सेकंड डीआरएस y2 y1 आणि पुढचा c इज इक्वल टू z2 z1. हे झालं बघा डीआरएस ऑफ लाईन. डायरेक्शन रेशोज काढायचं असेल तुम्हाला माहित असलं पाहिजे 2 पॉइंट्स वरून डीआरएस काढले जातात. झालं बघा आता डीसीएस झाले, डायरेक्शन अँगल झाले, डायरेक्शन कोसाइन झाले, डायरेक्शन रेशोज झाले. आणि आता काय बघायचं आपल्याला पुढचं, रिलेशन बिटवीन डीआरएस अँड डीसीएस. दोघांचं रिलेशन काय, जर एलिमेंट दिला असेल तर हे कसं काढायचंय किंवा हे दिलं असेल तर हे कसं काढायचंय. तर चला तर पुढे येऊया पुढच्या पार्ट. आपल्या समोर मी ठेवलंय बघा डायरेक्शन आपलं रिलेशन बिटवीन डीआरएस अँड डायरेक्शन कोसाइन्स. कसं फाइंड करायचं तर बघा n इज इक्वल टू a अपॉन रूट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. म्हणजे काय, तुम्हाला त्याने डीआरएस दिलेले असतील एबीसी चे व्हॅल्यूज तर त्यावरून तुम्हाला डायरेक्ट एल म्हणजे काय डीसीएस काढता येईल. एल काढला, एल नंतर काय रे एम काढायचं असेल तर दुसरा डीआरएस काय असतो बी अपॉन रूट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. आणि n इज इक्वल टू c अपॉन रूट a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. लक्षात ठेवा यावर आपल्याला 2 मार्काला एमसीक्यू विचारलेला आहे. काय रे, a अपॉन रूट तेच, b अपॉन रूट तेच, c अपॉन रूट तेच. बस यावरून तुम्हाला काय येतात डीसीएस काढता येतात एल एम एन. कन्फ्युजन करायचं नाही. डीसीएस वेगळे आहेत, डीआरएस वेगळे आहेत. ते डीआरएस देतात, डीसीएस काढा म्हणतात तर तुम्हाला फॉर्म्युला आठवतच नाही. असं करायचं नाही. किंवा 2 अँगल दिले, तिसरा अँगल काढा म्हटलं की लक्षात घ्या ते काय होतं आपलं डीसीएस असतं. काय फॉर्म्युला, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. चला हे झालं आपलं काय 3D नंतर आता पुढे जाऊया आपला डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट कडे जाऊया. बरोबर मी तुम्हाला एक स्टेपने पुढे घेत जातोय, तुम्ही तसं फक्त फॉर्म्युला थोडं क्विक मेमराइज करत चला. पुढचा तुमच्यासमोर ठेवलाय की स्केलर प्रोडक्ट, त्याला काय म्हणतात डॉट प्रोडक्ट. ए बार दिलाय मी a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप. बी बार आहे b1 i कॅप प्लस b2 k कॅप b2 j कॅप प्लस b3 k कॅप. जर मला डॉट प्रोडक्ट करायचं असेल तर a बार डॉट b बार इज इक्वल टू दोघांचा डॉट प्रोडक्ट करायचा असतो. पण लक्षात घ्या फक्त त्या स्केलरला मल्टिप्लाय केलं जातं. म्हणजे a1 इंटू b1 i डॉट i1 होऊन जातो प्लस a2 इंटू b2 जेने जेला मल्टिप्लाय केने केला म्हणजे a3 इंटू b3 झाला बघा. असं डॉट प्रोडक्ट घेतला जातो. तर डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो तो तुमच्या समोर दाखवून देतो बघा. a बार डॉट b बार जर असेल तर मॅग्निट्यूड ऑफ a बार मॅग्निट्यूड ऑफ b बार cos थीटा. सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कारण आपल्याला ते अँगलही काढायला विचारला जातो. cos थीटा काढा म्हटलं असेल, अँगल काढायचं असेल तर तुम्हाला हे a बार डॉट b बार 2 वेक्टर दिले जातात. त्यावरून त्यांचं मॅग्निट्यूड काढाल, त्यांचं डॉट प्रोडक्ट काढाल, त्यावरून तुम्हाला अँगल निघून जाईल. कळाले का, किंवा डॉट प्रोडक्ट दिला असेल दोघांचे मॅग्निट्यूड द्यायला पाहिजे, एक अँगल द्यायला पाहिजे, काही देऊ द्या मग आपल्याला काढता येईल. डॉट प्रोडक्ट मध्ये यूज होतो cos थीटा. त्यानंतर पुढचा जो येणार आहे क्रॉस प्रोडक्ट त्यामध्ये यूज होणार sin थीटा. विसरायचं नाही. चला डॉट प्रोडक्टचे थोड्या काही प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज म्हणजे काय रे की समजा पहिला काय i डॉट i आला, j डॉट j आला, k डॉट k आला तर याचा डॉट प्रोडक्ट येतो 1. जर तुम्ही सेकंड प्रॉपर्टी काय की i ने मल्टिप्लाय करायला गेला j ला, j ने मल्टिप्लाय करताय k ला,
के ने मल्टिप्लाय करता आय ला, तर तो उत्तर 0 देणार. कारण प्रॉपर्टी काय, सेम वेक्टरला तुम्ही जर मल्टिप्लाय करत असाल तरच उत्तर तुमचं 1 येईल, अदरवाईज 0. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी होती. त्यानंतर पुढचं बघा, तिसरं आपण म्हणूया प्रोजेक्शन होता बघा, स्केलर प्रोजेक्शन. स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. काय फॉर्म्युला होता, स्केलर प्रोजेक्शनचा खूप महत्त्वाचा टॉपिक बघा. दोघांचा काय असतो वरती डॉट प्रोडक्ट ए बार डॉट बी बार, आणि खाली काय असतो ऑन कुणावर आहे, प्रोजेक्शन आहे ऑन बी बार वरती, तर बी चं खाली मॅग्निट्यूड येणार. किंवा तुम्हाला विचारलं काय रे, स्केलर प्रोजेक्शन ऑफ हेच दिलं, पण सांगितलं काय बी बार ऑन ए बार. काय चेंज होणार फॉर्म्युल्यामध्ये, डॉट प्रोडक्ट वरती सेमच ए बार डॉट बी बार, फक्त डिवाइड ऑन ए बार असल्यामुळे खाली ए चं मॅग्निट्यूड येणार. हे झालं आपलं स्केलर प्रोजेक्शन. चला, प्रोजेक्शन माहित झालं, डॉट प्रोजेक्शन काही प्रॉपर्टीज माहित झाल्या. आता पुढे जाऊया आपण कशावरती, क्रॉस प्रोडक्ट वरती. चला त्याच्यावर येऊया आता. एक मिनिट, प्रोजेक्शन मधला एक राहिला अजून बघा. डॉट प्रोडक्ट मध्ये जर का समजा तुम्हाला विचारलं, पाचवी नोट म्हणेन मी, की जर दोन वेक्टर एकमेकांना कशा आहे तर परपेंडिक्युलर असतील, तर परपेंडिक्युलर ऑर्थोगोनल असा वर्ड आहे. ए बार अँड बी बार आर ऑर्थोगोनल. ऑर्थोगोनल असेल तर लक्षात घ्या, त्याला म्हणायचं आपल्याला की दोघांचा डॉट प्रोडक्ट काय आला पाहिजे, इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर काय म्हणायचं, दोन्ही कशा आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे त्याला समजत ऑर्थोगोनल. त्यानंतर पाचवा किंवा सहावा, पॅरलल जर असतील, ए बार अँड बी बार आर पॅरलल. ए बार अँड बी बार आर पॅरलल इफ, लक्षात घ्या तुम्हाला मी ए बार आणि बी बार जे वेक्टर दाखवलं होता त्यांचे फक्त स्केलरने स्केलरला डिवाइड करायचं. म्हणजे काय, हे a1 अपॉन b1, a2 अपॉन b2, a3 अपॉन b3, हे काय आले पाहिजे, इक्वल आले पाहिजे. त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो काय रे, ते कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहे. झाले. जर परपेंडिक्युलर नसेल, पॅरलल नसेल, तर मग काय म्हणतो आपण, नायदर ऑर्थोगोनल नॉर पॅरललच्या केसमध्ये तो समजाईल. चला, इथपर्यंत आपण पोहोचलो. त्यानंतर आपले केस मागे राहिले बघा. मागे डॉट प्रोडक्ट कंप्लीट झाला, पण एक तुमची कोलिनियरिटीची एक महत्त्वाची केस राहिली होती. ती बघा, काय केस आहे कोलिनियरची, जर ए बार अँड बी बार आर कोलिनियर असेल, दोन वेक्टर एकमेकांना कोलिनियर असतील, तर त्यांचा मध्ये एक स्केलर एक्झिस्ट झाला पाहिजे. दॅट इज काय फॉर्म्युला, ए बार इज इक्वल टू टी बी बार. जर दोन वेक्टर कोलिनियर असेल तर जर स्केलर एक्झिस्ट झालाच पाहिजे. टी इज अ स्केलर मल्टिपल, तो काही येऊ द्या, फक्त नॉन झिरो असावा. ठीक आहे. सेकंड, जर काय आले 3 पॉइंट्स तर तुम्हाला विचारले कोलिनियरिटी म्हणजे काय, ए बी सी आर कोलिनियर. काय हे 3 पॉइंट्स आहेत, आर काय म्हणू आपण, कोलिनियर. 3 पॉइंट जर कोलिनियर असेल तर त्याला फॉर्म्युला हाच अप्लाय करणार आहात, पण याच्या तिन्ही पॉइंटचं कन्वर्जन दोन वेक्टर मध्ये करा. कोणते वेक्टर घेऊ, सपोज मी ए बी बार आणि दुसरा वेक्टर घेतला ए सी बार, तर हे दोन्ही इक्वल येणार. फक्त मध्ये काय आला पाहिजे, त्यांचा स्केलर टी हा स्केलर आला पाहिजे. दॅट इज ए बी बार इज इक्वल टू टी ए सी बार. झालं, हे पण कोलिनियरची कंडिशन आहे. पण या सीईटीला मस्त एक शॉर्टकट असतो बघा, याचा डिटरमिनंट काढायचा असतो, तो 0 आला त्याला कोलिनियर म्हणतात, पण बोर्डला ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणून आपल्याला हाच फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. कोलिनियर जर म्हटलं तर ए बार इक्वल टू टी बी बार, आणि 3 पॉइंट्स असेल तर ए बी बार इक्वल टू टी ए सी बार. बस एवढे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायला मला हरकत नाहीये कोलिनियरिटीवर समाला. तर चला, आता पुढचा आपल्याला शिफ्ट व्हायचं कशावरती, की डॉट प्रोडक्ट झाला, आता कोण, क्रॉस प्रोडक्ट. चला, आता लगेच पुढचा पार्ट बघूया. चला, कशी रिव्हिजन झाली पाहिजे बघा, झटपट फटाफट गणित सोडवायची फटाफट. फॉर्म्युलावर सगळं काही डिपेंड आहे, म्हणून रिव्हिजन करून घ्यायचे आपण फटाफट. चला, कोणता बघायचा आपल्याला आता, क्रॉस प्रोडक्ट. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट बघा, याच्यावर खूप फॉर्म्युले असतात. क्रॉस प्रोडक्ट मान्य आहे मला, फॉर्म्युला खूप आहे, पण आता थोडंफार बघून घेतलं मला वाटतं एवढं हार्ड जाणार नाही. थोडं एकदा पूर्ण सारखं पाहून काय होईल ते तुमच्या आडवळणीपणे आणि पाठ होईल बघा. चला, मी तर लिहितो बघा आता, ए बार आणि बी बार दोन वेक्टर घेतो. सपोज काय घेतले बघा, a1i प्लस a2j प्लस a3k, बी बार इज इक्वल टू b1i प्लस b2j प्लस b3k. आणि दोन वेक्टर आहेत, मग दोघांचा क्रॉस प्रोडक्ट जर काढायचा असेल तर फक्त काय करायचं, दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा, म्हणजेच फाइंड करायचे डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा काय फॉर्म्युला येते, आय जे के. सेकंड रो मध्ये ए बार चे स्केलर्स मांडा, a1 a2 a3, आणि थर्ड रो मध्ये बी बार चे स्केलर मांडा, b1 b2 b3.
झाला बघा तुमचा क्रॉस प्रोडक्ट मिळाला. क्रॉस प्रोडक्ट काढण्याचा फॉर्म्युला माहीत झाला, पण क्रॉस प्रोडक्टचा नक्की ऍक्च्युअल फॉर्म्युला काय, कारण अँगल जर शोधायला विचारला तर महत्त्वाचा फॉर्म्युला बघा, मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए चं मॅग्निट्यूड बी चं मॅग्निट्यूड साइन थिटा. खूप महत्त्वाचा फॉर्म्युला बघा आपला हा. कारण लक्षात घ्या डॉट प्रोडक्ट मध्ये फॉर्म्युला काय होता रे, हे क्रॉस प्रोडक्टचा आहे. डॉट प्रोडक्टचा काय होता, फक्त असा ए बार डॉट बी बार, ए चा मॅग्निट्यूड बी चा मॅग्निट्यूड कॉस थिटा होता. डॉट मध्ये कॉस थिटा येतो, पण क्रॉस मध्ये मात्र साइन थिटा येतो, हे विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पार्ट यामध्ये क्रॉस प्रोडक्ट काढतोय म्हणजे नक्की काय काढतोय, तर क्रॉस प्रोडक्ट काढताय म्हणजे तुम्ही एक परपेंडिक्युलर वेक्टर फाइंड करत असता जो ए बार आणि बी बार दोघांनाही परपेंडिक्युलर असेल. जसं की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर कोण असतो रे, झेड ऍक्सिस. म्हणजे तसा आपण तुम्ही एक परपेंडिक्युलर वेक्टर काढत असता. त्याच्या नोट मध्ये याचे तुम्हाला मी फॉर्म्युले दाखवतो. चला पहिली नोट काय, हे समजा आय क्रॉस जे याला मल्टिप्लाय तुम्ही केलं, क्रॉस प्रोडक्ट केला, तर हा उत्तर देणार के कॅप. म्हणजे आय म्हणजे एक्स ऍक्सिस, जे म्हणजे वाय ऍक्सिस, आणि दोघांना परपेंडिक्युलर असणार वेक्टर कोण, झेड ऍक्सिस, दॅट इज के. असंच अजून काय केलं, सपोज जे ने मल्टिप्लाय केलं तुम्ही केला तर क्रॉस प्रोडक्ट देणार तो आय कॅप. वाय ऍक्सिस झेड ऍक्सिसला परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस, सेम तसंच झेड कॅप नाही आपलं कोण के कॅप क्रॉस आय कॅप यांचं क्रॉस प्रोडक्ट केला तर जे कॅप मिळणार. म्हणजे झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर कोण, वाय ऍक्सिस, म्हणजे जे कॅप. हे आला पहिला. दुसरा, तुम्ही जर असं मल्टिप्लाय केलं सेम आय कॅप क्रॉस आय कॅप, एक्स ऍक्सिस ने एक्स ऍक्सिसला जर मल्टिप्लाय केलं तर त्याला परपेंडिक्युलर वेक्टर मिळणार नाही, तर सेम मल्टिप्लाय करत असेल उत्तर 0 देणार. दुसरा कोणता, तसंच काय पण घ्या, जे कॅप क्रॉस जे कॅप जर केला सेम वेक्टर मल्टिप्लाय केला तर आन्सर 0 येणार. काय पण घ्या, के कॅप क्रॉस के कॅप घ्या, सेम आला की आन्सर 0. सेम आला 0 का आन्सर येत आहे ते पण सांगतो इथे बघा साइडला. मी जर काय थर्ड ए बार क्रॉस ए बार, मी ए बार आणि ए बारला जर मल्टिप्लाय केलं, इथं बघा आता हा ए बार आणि बी बार होता, दोन्ही वेक्टर तुम्ही स्केलर मांडले, ए बारचे a1 a2 a3, बी बारचे b1 b2 b3. पण डिटर्मिनंट मध्ये जर तुम्ही ए बार जर रिपीट केला, एक ते a1 a2 a3 इथे पण a1 a2 a3 घेतलं, लक्षात घ्या डिटर्मिनंटचे कोणतेही दोन रो जर सेम झाले तर डिटर्मिनंट 0 आन्सर देतो, म्हणून याचा आन्सर 0 असतं. ही प्रॉपर्टी वेक्टरची नसून ही कशाची आहे, डिटर्मिनंटची आहे. म्हणून हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, डिटर्मिनंट मध्ये कोणतेही दोन रो 0 झाले तर आन्सर 0 द्यायला विसरायचं नाही. तिसरी चौथी प्रॉपर्टी, जर मी असं ठरवलं ए बार क्रॉस बी बार आहे, याला मला रिव्हर्स करायचंय बी बार क्रॉस ए बार, तर साइन चेंज होतं, म्हणजे कोण येणार, मायनस. मायनस साइन का बरं येत आहे, तर बघा मायनस साइन येण्याचं कारण काय, की जेव्हा तुम्ही दोन वेक्टरचं क्रॉस प्रोडक्ट करता ए बार बी बार, म्हणजे दोन रो असणार तुमचे, पण हे जर ए बार क्रॉस बी बारच्या ऐवजी बी बार क्रॉस ए बार केलं, उलट केलं तर तो दोन रो इंटरचेंज होणार, आणि जर दोन रो इंटरचेंज झाले तर ही प्रॉपर्टी डिटर्मिनंटची हे आन्सर निगेटिव्ह येतं. जे काय व्हॅल्यू यायची आधीची त्याच्या आन्सर तेच येणार, पण व्हॅल्यू मात्र निगेटिव्ह येणार, म्हणून हे निगेटिव्ह साइन बाहेर येतं. लक्षात ठेवा, हे प्रॉपर्टी अशाच आलेल्या नाहीये. त्यानंतर पाचवी प्रॉपर्टी बघा, जर ए बार क्रॉस बी बार जर 0 असेल, किंवा मी असं म्हणेल बघा इथे, if a bar and b bar are parallel, दोन वेक्टरला जर एकमेकाला पॅरलल असतील तर लक्षात ठेवा त्यांचा क्रॉस प्रोडक्ट 0 यायला हवा. 0 म्हणजे का बरं 0, इथं बघा फॉर्म्युला तुमच्या समोर, जर साइन 0 ची व्हॅल्यू तुम्हाला काय माहिती आहे, साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, पण 0 जर ठेवला तर सगळं आन्सर 0 होणार, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट तुमचं काय येणार, 0 येणार. लक्षात घ्या 0 अँगल का, तर लक्षात कोणत्याही दोन लाईन जर तुम्ही ड्रॉ केल्या आणि त्यांच्यामध्ये अँगल 0 असेल ते एकमेकांना पॅरलल असतात, म्हणून काय सांगितलं, जर दोन वेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तर क्रॉस प्रोडक्ट 0 येतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा पार्ट पॅरलल झाला, त्यानंतर नोट झाल्या बघा आपले आय क्रॉस प्रोडक्टची पहिली नोट, दुसरी नोट, तिसरी झाली, सेम वेक्टर रिपीट झाला, त्याचे इंटरचेंजिंग केलं, साइन बदललंय, त्यानंतर पॅरलल वेक्टर असते ते पण दाखवलंय. आता होता एरिया, सहावा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ पॅरलोग्राम, सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे बघा पॅरलोग्राम. काय फॉर्म्युला याचा एरियाचा, तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. हा ए बार बी बार काय, तर काय रे, एजेस ऑफ साइड, म्हणजे काय साइड्स असतील त्या बघा दिलेल्या, काय असतील, साइड्स ऑफ पॅरलोग्राम, ऍडजसंट साइड्स. पण दुसरा अजून एक फॉर्म्युला बघा सापडतो त्याचाच, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू काय बघा, जर का त्याचे तुम्हाला काय दिले असतील, डायगोनल्स दिलेले असतील तर काय फॉर्म्युला आहे बघा, फॉर्म्युला हाच, हाफ इंटू
डायगोनल पहिले d1 बार क्रॉस d2 बार डायगोनल दिलेले असतील तर हा फॉर्म्युला अप्लाय होईल. पॅरलोग्रामचाच एरिया काढतोय पण हाफ इंटू d1 बार क्रॉस d2 बार हे मॅग्निट्यूड मध्ये असेल. झाला एरिया तुमचा तयार. म्हणजे क्रॉस प्रोडक्ट वर जेवढ्या काही नोट्स होत्या तुमच्यासमोर मी मांडलेले आहेत एवढं आपल्याला माहीत असलंच पाहिजे. त्यानंतर आता पुढच्या पार्टकडे आपल्याला वळावं लागेल. कोणता शेवटचा आपल्या याचा उरलेला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, ज्यावर खूप जास्त क्वेश्चन असतात त्यावर आपण जाऊया. चला तो पार्ट लगेच बघूया. शेवटचा पार्ट मग आपल्याला काय बघायचा, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, त्यालाच आपण बॉक्स प्रोडक्ट असं म्हणतो. काय ते मी तुम्हाला 3 वेक्टर तुमच्यासमोर मांडलेले आहेत. याचा काय करायचं मला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय, ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू फाइंड करायचं मला ट्रिपल प्रोडक्ट काय असतो, सिंपल फक्त डिटरमाइन करायचा असतो. ए बार चे स्केलर माहित आहेत, a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 झाले. बघा यात व्हॅल्यूज टाकला, डिटरमाइन सॉल्व्ह केला, आन्सर आलं. हे असतो आपला कोणता बॉक्स प्रोडक्ट. त्यानंतर यात महत्त्वाचे नोट म्हणूया. काय नोट आहे त्याची पहिली नोट बघा की सगळ्यात महत्त्वाचा बॉक्स प्रोडक्ट जो असतो ए बार बी बार सी बार, यालाच आपण असंही लिहू शकता की ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. सगळ्यात जास्त यूज होणारी नोट आहे आणि जर प्रूफ असेल तर तुम्हाला ही यूज करावंच लागतं. बॉक्स प्रोडक्ट ए बार बी बार सी बार असेल यालाच आपण काय लिहितो, फर्स्ट वेक्टर तसाच ठेवला जातो डॉट उरलेल्या 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. पण दोघांचा मिनिंग सेम असतो. दोघांचा मिनिंग काय आहे, फक्त फाइंड द डिटरमिनंट. सेकंड फॉर्म्युला काय की जर तीनही वेक्टर काय असतील, कोप्लेनर असतील. काय म्हणतो मी, ए बार बी बार सी बार आर कोप्लेनर. जर हे कोप्लेनर असतील तर त्यांचा बॉक्स प्रोडक्ट 0 येतो. म्हणजे ए बार बी बार सी बार याचा आन्सर 0 यायला हवं. बॉक्स प्रोडक्ट म्हणजेच काय, पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे काय फाइंड करायचं तुम्हाला, फक्त डिटरमिनंट. डिटरमिनंट जर 0 येत असेल तर म्हणाला आपण दिलेले वेक्टर्स कसे आहेत, कोप्लेनर. सगळ्यात पुढचा पार्ट होता बघा यातला महत्त्वाचा, व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाईप जो विचारला जातोय. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाईप काय त्याचा फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युला बघा सिंपल, फक्त बॉक्स प्रोडक्ट असतो ए बार बी बार सी बार. बॉक्स प्रोडक्ट काढायचं म्हणजेच काय, लक्षातच ठेवा बॉक्स प्रोडक्ट म्हटलं की तुम्हाला काय फाइंड करायचं होतं. बॉक्स प्रोडक्ट म्हणजे ए बार बी बार सी बार म्हणजे डॉट प्रोडक्ट. हेच दोघांचं मिनिंग सेम आहे म्हणजे तुम्हाला फाइंड करायचं डिटरमिनंट. म्हणजे यात फक्त डिटरमिनंट फाइंड करा म्हणजे तुम्हाला काय माहित होऊन जाणार, आपला व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपाईप. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ काय असतो पुढे त्याचा, टेट्राहेड्रॉन. व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. टेट्राहेड्रॉन जर व्हॉल्यूम विचारलं असेल तर याचाही फॉर्म्युला हाच, ए बार बी बार सी बार पण इंटू काय असतो 1/6. आता 1/6 का असतो का नाही हे महत्वाचं नाहीये, फॉर्म्युला फक्त महत्वाचा तुमच्यासाठी आता की 1/6 इंटू बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बार बी बार सी बार. आता बॉक्स प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे टेट्राहेड्रॉन मध्ये काय होतं, 4 व्हर्टायसेस असतात. तेव्हा ते होते काय असतं, टेट्राहेड्रॉनचे 4 व्हर्टायसेस आल्यामुळे ए बी सी इथं असतो बघा तुमचा डी. तर त्यात तुम्ही कसा यूज करणार, 4 पॉईंट आहेत, ए बार बी बार सी बार म्हणता येणार नाही. अशा टाइम तुम्हाला काय करावं लागेल, त्याचे एजेस घ्यावे लागतात. म्हणजे पहिले एज कोण, ए बी बार, दुसरे एज कोण, ए सी बार, तिसरे एज कोण, ए डी बार. म्हणून इथं फॉर्म्युला याच्या ऐवजी काय चेंज होत असतो की 1/6 ए बी बार, त्यानंतर दुसरे एज ए सी बार, तिसरे एज ए डी बार. लक्षात असू द्या, जर त्यांनी दिलेले असतील रेडीमेड 3 वेक्टर तर ए बार बी बार सी बार म्हणा. आणि जर तुम्हाला 4 पॉईंट्स दिलेले असतील, व्हर्टायसेस दिलेले असतील तर तेव्हा तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. ए बी बार काढावं लागेल, नंतर ए सी बार काढावं लागेल, नंतर ए डी बार काढावं लागेल आणि ते व्हॅल्यू यात टाका. बॉक्स प्रोडक्ट म्हणजे काय, डिटरमिनंट. जे उत्तर येईल त्याला 1/6 ने मल्टिप्लाय करायचं. झाला तुमचा कोणते व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. त्यानंतर एक शेवटची याची प्रॉपर्टी काय की जर 5वी प्रॉपर्टी अशी बघा, ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार, तिघांचा जर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट करताय तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट कसा होतो बघा. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डायरेक्ट आत मल्टिप्लाय होत नाही पण ते उलट मल्टिप्लाय, म्हणजे पहिल्या वेक्टरने शेवटच्या वेक्टर आधी मल्टिप्लाय केलं जातं. म्हणजे डॉट प्रोडक्ट मध्ये ए बार डॉट बी बार आपलं सी बार, रिमेनिंग होते किंवा मिसिंग वेक्टर कोणी बी बार तो बाहेर येणार. मिडल साइन असतं मायनस. आता ए बार ने मल्टिप्लाय केलं जाईल बी बारला, ए बार डॉट बी बार, मिसिंग वेक्टर सी बार जो की बाहेर येणार. झालं बघा, हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला प्रूफसाठी येतो. प्रूफसाठी हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमची वेक्टरची चांगल्या प्रकारे रिव्हिजन झालेली आहे. एवढे फॉर्म्युले, एवढा प्रॉपर व्हिडिओ बघितला असेल तर मला वाटतं तुम्हाला वेक्टरमध्ये अडचण येणार नाहीये. हे फॉर्म्युले आपल्याला आठवलेच पाहिजे.
जेणेकरून आता पुढच्या मी एक पार्टमध्ये जर यावर तुम्हाला काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहिजे असतील त्यावर व्हिडिओ बनवेल, नाहीतर मला वाटतं हे सफिशियंट क्विक रिव्हिजनमध्ये फंडाचे रिव्हिजन ओके आहे. त्यानंतर मग पुढचा पार्ट आपण ठरवूया. तुम्ही फक्त व्हिडिओ पटपट बघत चला. आता मी पटपट व्हिडिओ अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्ही आता बघून घ्या. शेवटी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी क्वेश्चन पेपर काय म्हणून मोस्ट प्रेडिक्टेड क्वेश्चन पेपर सोडवणार आहे. मग ते जेव्हा मी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करेल तेव्हा एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह होईल, पण तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण नक्की 4-5 क्वेश्चन पेपर सोडवलेत की काय, तर याची तुम्हाला मी गॅरंटी देणार आहे. पण त्याचा मी व्हिडिओ अपलोड करू शकत नाहीये, कारण क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगसाठी तुम्हाला माहित आहेच भरपूर असा वेळ लागतोय आणि तेवढा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मी ते अपलोड करू शकत नाही. म्हणून मला लाईव्ह लेक्चर त्यासाठी घ्यावं लागेल, पण ते घेईल. पण नंतर आधी एकदा प्रॉपर यांचे रिव्हिजन सगळे झाले की आपल्याला तो पार्ट बंक करावा लागणार आहे. ठीक आहे. वेक्टर कसा वाटला काय मला तसं सांगा कमेंटमध्ये, नक्की कमेंट करून कमेंटमध्ये मेसेज करा की मला तसं कळेल. आणि त्यानंतर लगेच पुढचा पार्ट आता तुझा बायनॉमियल प्रोबॅबिलिटीवर लगेच मी अपलोड करणार आहे. तर हे 1 बाय 1 पटपट जसा वेळ मिळेल तुम्ही पटपट बघून घ्या, कारण आता बोर्डचे पेपर भरपूर जवळ येत आहेत. म्हणून आता जो तुम्हाला 5 फेब्रुवारीपर्यंत 5 किंवा 7-8 फेब्रुवारीपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. नंतर एकदा क्वेश्चन पेपर स्टार्ट झाले की तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. पण आता जेवढा वेळ आहे तेवढा सगळं युटिलाइज करा आणि ज्यात काही शंका येत असेल मला पटपट तसं मेसेज करत चला, तसं मी अपलोड करत जाईल. तर चला ऑलमोस्ट स्वतः M1 आपला बरोपैकी कव्हर होत आलेला आहे. आता मी पटपट M2 कडे लगेच वळणार आहे. तर चला तर भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.